या घरात कुठलेही नियम मोडलेले मला चालणार नाहीत। मी तुमचा कोणताही नियम मोडून राहिले नाही आणि मला तुमचा कोणताही नियम लागू पडत नाही। मला जे वाटलं ते मी केलं आणि मी करून राहणार। हिला जरा समजाव गे। जे सांगायचं ते मला सांगा ना तुम्ही। यात हे डबे चेक करा। यात मी बनवून आणलेली भाजी आहे। आधी तिने आणलेली होती, फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठेवलेली होती। ती मी घरी नेली, माझ्या घरचं तिखट तेल पाणी वापरून मी बनवली माझ्या गॅसवर। तुमचा गॅस पण मी वापरून नाही राहिली तरी मलाच बोलू राहिलात तुम्ही। आणि या खालच्या कप्प्यात ना चपाती आहे आणि हे मी त्या दोघांसाठी बनवून आणलेलं आहे। आदिती, हे घ्या डबे, तुमच्यासाठी आणले। आपल्याला काय करायचंय ना, की चक्कू आणि ते भाडे करू बघून घेतील। तुम्ही उगीच त्रास करून घेऊ नका। घ्या ना, म्हणजे तुम्हाला चालेल ना। माझ्या घरी करून आणले मी। हे समजा कशासाठी? चकू, उगीच एवढी दगदग केलीस तू आमच्यासाठी। असं काय म्हणून राहिलीस तू? घरच्यांसाठी दगदग नाही करणार तर कोणासाठी करणार? आणि आज तुम्हाला जमलं नाही म्हणून मी घरून करून घेऊन आले। सकाळी सकाळी तुम्हाला उशीर होतो ना। आणि हे बघा, तुमची डब्याची सोय होईपर्यंत मीच डबा करून आणणार। काका, हे तुम्ही परत केलेले डिपॉझिटचे पैसे। आता आम्ही इथे राहतोय, मग ऐकलं का? तेव्हा हे परत येतो आम्ही। पण ते तसंच वागत होते। नाही, मला माहिती आहे तुझे मित्र आहेत ते, पण विक्षिप्त नाही आहेत का? का असं काय वागलं दिना तुझ्याशी? अगं मी मिस दाभोळकरांना घरी सोडायला गेलो होतो ना। काय? अदितीच्या घरी गेला होतास तू? नाही, म्हणजे मी त्यांना घरापर्यंत सोडायला गेलो होतो। मी त्यांना तिथे सोडलं आणि मी परत निघालो आणि लक्षात आलं की गाडीचं टायर पंक्चर झालंय। मग मी मेकॅनिकला फोन लावला, पण तोपर्यंत माझ्या मोबाईलची बॅटरी डिस्चार्ज झाली। आता मेकॅनिकला तर फोन करणं भाग होतं, मग मला नाईलाजाने घरात जावं लागलं। घरात का जावं लागलं ह्याचं जर स्पष्टीकरण देऊन झालं असेल तर आता मला सांगशील? दिन्या तुझ्याशी असं काय विचित्र वागला? त्यांनी मला आल्यानंतर या बसा वगैरे सगळं केलं, पाणी दिलं, मग मला चहा कॉफी वगैरे विचारलं, मग काकूनी मला कॉफी दिली आणि माझ्या हातातनं कॉफी ओढून घेतली त्यांनी आणि म्हणाले की अशी यावेळी कॉफी प्यायची नसते, आपण खूप दिवस रात्र काम करत असतो, वेळेवरती खाल्लं पाहिजे, ही अशी कधी उठून रात्री कॉफी पिता कामा नये वगैरे 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 असं खूप काय काय सुनावलं मला। आणि पुढे मला म्हणाले उठ निघ, कुमूला सांगितलंस का वगैरे वगैरे। असं कोण वागतं का?
खरंच असं केलं का त्यांनी? हो. नाही, मला एक गोष्ट कळत नाही हो की काकू आणि मिस दाभोळकर कशा राहत असतील त्यांच्या बरोबर ग? खर तर अविनाश, मलाही आश्चर्यच वाटतं हे सगळं ऐकून. पण दिन्या असा नाहीये, अतिशय साधा आहे तो, मनाने खूप हळवा आहे तो. मग असं का वागले असते किंवा वागत असते? मला काय वाटतं, कदाचित त्याचा मुलगा हे त्याच्या विक्षिप्तपणाचं कारण असेल. अरे, एकुलता एक मुलगा त्याचा परदेशात गेला, तो इकडे परत येईल अशी खूप अपेक्षा होती याला, पण खूप दुखावला गेलाय दिने. आणि या वयामध्ये हे असं दुःख खूप त्रास देतं रे माणसाला. त्यामुळे माणसाचा स्वभाव बदलू शकतो, चिडचिडा होऊ शकतो. अरे, मलाच इतकं गिल्टी वाटतंय. त्या दिवशी अनवधानाने मी त्याला काही बाई बोलून गेले. खरं तर त्याला भेटून त्याला समजावलं पाहिजे. नाही, पण तू भेट खरंच. सॉरी. इट्स ओके. चला आऊ, मी आता निघतो, माझी मीटिंग आहे. बरं, हे बघ, तुझे जे कोण इंटरनॅशनल क्लायंट्स आहेत त्यांचे जे कॉल्स आहेत ना, ते जरा लवकर वेळेत आटपत जा. म्हणजे काय, अदितीला घरी जायला फार उशीर नको व्हायला. ओके. आणि बघ, तू काळजी करू नकोस, कारण काही दिवसांचाच प्रश्न आहे. आणि समजा उशीर झाला तर मी जाईन ना त्यांना घरी सोडायला. मी सांगते म्हणून जाशील सोडायला, का तुला जावंसं वाटतं म्हणून जाशील? सांग ना. निघतो मी निघतो. तुझं चालू दे. उत्तर मिळालं मला. नंदिनी, आऊनी कशाला बोलवलं असेल का आपल्याला? नाही हो, देवालाच ठाऊक. तर देवाला विचार ना आणि सांग मला कशाला बोलवलं ते. काय हे काय थट्टा काय करताय तुम्ही माझी उगाच? कदाचित आज पण कौतुक सोहळा असेल कोणाचा तरी. कोणाचंही कौतुक झालं तरी मी खुश आहे. हो, मग वाजवत बस टाळ्या. प्लीज भांडू नका. भांडून काय होणार आहे? आता आई साहेब आल्यावर कळेल कशाला बोलवलंय ते. अरे, इथे तरी जरा शांतता राखा. वहिनी साहेब येतील तेवढ्यात. हा नवरे, मला जरा सांगाल का, आऊ साहेबांनी सगळ्यांना अचानक इथे का बरं बोलवले? कशाला म्हणजे? हे बघा, ते कॉन्फिडेन्शियल आहे, मी सांगू शकत नाही. तुम्हाला तरी माहिती आहे का? नाही, मला सगळं माहिती असतं. कारण ऑफिसमध्ये कोणतीही गोष्ट सर आधी मला सांगतात आणि कोणतीही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचण्याआधी मला माहिती असते. अरे काय तुमचं चाललंय? नवरे, तुम्ही सांगा बरं आता सगळ्यांना तुम्हाला जे माहिती आहे ते. नाही, सांगाच तुम्ही. अरे कळू दे सगळ्यांना, नवरे काय चीज आहे. आणि आता ह्या पुढे एक शब्द कोणी बोलाल ना नवऱ्यांना तर याद राखा. अरे काही सिनियरिटी, काही रिस्पेक्ट काही आहे की नाही? किती जुने एम्प्लॉई आहेत ते. रजनी मॅडम, हे जे काही गेलेत ना ते उगाच नाही गेलेले. मला काही कळत नाही. हा, हे बघा, पण मी सांगू शकत नाही. पण एवढं मात्र सांगू शकेन की तुमच्या कामाविषयी आणि कंपनीच्या प्रगतीविषयी बोलण्यासाठी तुम्हाला बोलवलं असेल. असेल म्हणजे? असेल नाही,
तेच बोलण्यासाठी बोलवलंय. मी सांगू का मी कशासाठी बोलवले ते? नाही, मी सगळ्यांना कल्पना दिली त्याची. कसली? हेच की तुम्ही कंपनीच्या प्रगतीविषयी बोलणार आहात. नाही, मी आज कंपनीच्या प्रगतीविषयी नाही बोलणार आहे, तर तुमच्या सगळ्यांच्या पर्सनल प्रगतीविषयी बोलणार आहे. बसा बसा. यंदा 21 जूनला काय होतं? हा, रविवार. शुभ दिवस होता. विनी, म्हणजे आईसाहेब काही खास होतं का? सॉरी, पण आम्ही खरंच विसरलोय. एक्स्ट्रीमली सॉरी. सॉरी नको लगेच म्हणायला, पण तुम्ही खरंच विसरला. 21 जून हा दिवस योगा डे, जागतिक योग दिवस म्हणून साजरा करायचं यंदापासून ठरवण्यात आलेलं आहे. हा, माहितीये. हो, मी सुद्धा वाचलंय. सगळ्या संयुक्त राष्ट्रांनी घोषणा केली आहे या दिवसाची. पण नुसतं माहित होतं किंवा वाचलं होतं एवढं पुरेसं नाही. आपण योग आचरणात आणला पाहिजे, कारण आपल्या सर्वांगीण विकासासाठी योग खूप महत्वाचा आहे. म्हणजे बघा ना, आजकाल आपली धावपळ एवढी वाढली आहे. तुम्हीच सगळेजण कुठून कुठून इथे ऑफिसला येत असता. दगदग होते तुम्हाला खूप. इथल्या कामाचा स्ट्रेस असतो, शिवाय प्रत्येकाच्या आयुष्यात एक स्ट्रेस असतोच. तर योगासनं, प्राणायाम हे केल्यामुळे ताणतणाव कमी व्हायला मदत होते. करेक्ट आहे. हो, आजकालच्या मुलांना योगाचं महत्व कळलंच पाहिजे. मी आजही सकाळी उठून प्राणायाम करतो. अय्या, तरी तुम्ही इतके फिट आहात, एकदम हँडसम. चांगली गोष्ट आहे. सगळ्यांनीच हे करायला हवंय. ऍक्च्युली पण ऑफिसची वेळ, घरची कामं, वेळच नाही मिळत हो. वेळ काढावा लागतो तिलोत्तमा. त्या संदर्भातच मी तुम्हाला एक गुड न्यूज देणार आहे. म्हणजे तुम्हाला वेळ मिळत नाही ही सबबच देता येणार नाही. आपण जर ही फॅसिलिटी ऑफिसमध्ये सुरू केली तर. अय्या, छान आहे कल्पना. काय अदिती? हो आईसाहेब, खरंच खूप मस्त आयडिया. थँक्यू सो मच. हो ना. तुम्ही ऑफिसमध्ये आल्यानंतर योग प्राणायाम करू शकता. त्यासाठी जागेची व्यवस्था केली जाईल. काय नवरे? हो, मी करतो व्यवस्था. नुसती व्यवस्था करू नका, तुम्ही सुद्धा व्यायाम करा. आणि तशीच गरज वाटली ना तर आपण योग शिक्षकही नेमू शकतो. हो, नाही, ही छान कल्पना आहे. म्हणजे नवरे, तुम्हाला ही कॉन्फिडेन्शियल बातमी माहिती नव्हती? नाही, नवरेंना याच्याबद्दल माहिती नव्हतं, पण एका अर्थी नवऱ्यांचं म्हणणं बरोबर होतं. मी कंपनीच्या प्रगतीविषयीच बोलले ना शेवटी. कारण काय, योगासनं, प्राणायाम याच्यामुळे मनावरचा ताण कमी होतो. ताण कमी झाला की कामातली एफिशियन्सी वाढते, आणि एफिशियन्सी वाढली की कंपनीची प्रगती होते. काय अमितराव, कळलं का? ऑफिस मधलं मला सगळं माहिती असतं. अरे दाभोळकर सर. हॅलो मिस रजनी.
गुड आफ्टरनून सर. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून सर. मिस अदिती, तब्येत कशी आहे आता तुमची? तब्येत बरी आहे आता सर. पण तुमच्या चेहऱ्यावरून तरी वाटत नाहीये तसं. तुमच्या घरचे नीट काळजी घेतात ना तुमची? माझ्या घरचे माझी खूप चांगली काळजी घेतात. ते दाभोळकर सर, तुम्ही कधी आलात? हा, आत्ताच येतोय. मॅडम आहेत ना? हो, आहेत ना, केबिन मध्ये आहेत. मी सांगतो त्यांना. सर तोपर्यंत तुम्ही बसा. गुड आफ्टरनून सर. एक्सक्यूज. येस सर, मी तुम्हाला डिस्टर्ब तर करत नाही ना? नाही म्हणजे तुम्ही कामात असाल तर. नाही, फार काय अर्जंट नाहीये, बोला तुम्ही. सर, आपल्या प्रोजेक्टच्या संदर्भात जवळजवळ सगळं फायनल झालंय. हो, त्या संदर्भातच बोलायचं होतं. तुम्ही त्या 2 मुलांना कधी भेटू शकाल? तुम्ही जर सगळं फायनल बघितलं असेल तर उद्याच. ओके सर. मी टोकन अमाऊंट घेऊन येतो. आपण हे प्रोजेक्ट लॉक करून टाकू. हो सर, मी त्यांना तसं कळवतो. त्यांना प्रेझेंटेशन सकटच मी बोलवतो. ओके, बाय. सो मिस रजनी. सर, टूरच्या सगळ्या अरेंजमेंट तुमच्या अपेक्षेप्रमाणे आहेत ना? ॲब्सोल्युटली. आणि तुम्ही असताना मला काहीच काळजी नाही. पण मग सर, असं अचानक मला जरा देव मॅडमना भेटायचं होतं. आणि त्यानंतर मी अर्थात तुम्हाला भेटणार आहेच. मला सर, एनी प्रॉब्लेम? सरप्राईज. एक्सक्यूज मी. हा, बोल. गुड न्यूज आहे मित्रा. हो हो, हळू हळू. तुला कळलं ना तर तू सुद्धा जोराने ओरडशील. काय काय झालं? अरे, सगळं फायनल झालंय. आपल्याला उद्या टोकन मिळते. पटापट काम सुरू करायचं. काय? हळू हळू धक्के दे. आता हळू काही नाही, आपल्याला सगळं पटपट करायला लागणार आहे. उद्याच मीटिंग आहे, दुपारी पोस्ट लंच. उद्या? बरं ठीक आहे, मी उद्या हाफ डे टाकतो आणि मीटिंगची तयारी करतो. आजचा दिवस खूप चांगला झाला. रात्री झोप लागणार नाही उद्याची मीटिंग होईपर्यंत. सेम इयर, सेम इयर. बरं चल, मी ठेवतो. बाय. सर, वहिनी साहेबांनी बोलवलंय. दाभोळकर साहेब, आज असे अचानक? नाही, मी असा विचार केला की आता आपलं बिझनेस रिलेशन इतकं फॉर्मल राहिलेलं नाहीये. सो विदाउट अपॉइंटमेंट. ऑफकोर्स. तुम्ही कधी येऊ शकता देव टूर्स मध्ये. यू आर मोस्ट वेलकम. थँक्यू. पण तरी काही विशेष? नाही, तसं माझं काम आहेच थोडंसं तुमच्याकडे. तुम्हाला माहितीच आहे की पुढल्या आठवड्यामध्ये आमच्या ऑफिसची टूर जाते. देव टूर्सनी ते ऑर्गनाईज केलंय. आणि नाव वी रिअलाइज की देव टूर्स बरोबर कॉन्ट्रॅक्ट केल्यानं आमचा खूप फायदा झालाय. थँक्यू. मॅडम, आता मुख्य काम म्हणजे ज्याच्यासाठी मी इथे आलेलो आहे. तुमच्या टीमनं खूप चांगलं काम केलंय. मी खूप खुश आहे त्यांच्या कामावरती. आणि मला त्यांचं कौतुक करावं असं वाटलं म्हणून मी हे गिफ्ट आणलंय त्यांना द्यायला. सो इफ यू डोंट माइंड. ग्रेट. तुम्हाला खरं सांगू का, हे असं काहीतरी पहिल्यांदाच घडतंय दाभोळकर साहेब. म्हणजे नेहमीच आमचे क्लायंट्स आमच्या टीमचं भरभरून कौतुक करतात, परंतु हे असं स्वतः येऊन गिफ्ट त्यांना देऊन कौतुक हे पहिल्यांदाच घडतंय.
त्यामुळे मला असं वाटतं की मी त्यांना हे गिफ्ट देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच ते द्यावं, कारण थेट तुमच्याकडूनच त्यांचं कौतुक झालं ना तर जास्त बरं असं मला वाटतं. ओके. हॅलो एव्हरीबडी. मला थोडं बोलायचंय तुमच्या सगळ्यांशीच. दाभोळकर साहेबांना तुम्ही सगळे ओळखताच. ते आपल्या कंपनीशी पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्यासाठी जी टूर ऑर्गनाईज केली आहे ती पुढच्याच आठवड्यात जाते. आणि त्या प्रोजेक्टवर रजनी आणि जयनी खूप मेहनत घेतलेली आहे. तर दाभोळकर साहेब स्वतः त्यांचं कौतुक करण्यासाठी आज इथे आलेले. थँक्यू. मला तुमचं काम आवडलं. तुमचं डेडिकेशन, कंपनीवरचं तुमचं प्रेम, आय रिअली अप्रिशिएट दॅट. अँड मिस रजनी, to appreciate your work, a small gift for you. Thank you, Mrs. Rajni.